नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आज स्वयंपाकाला सुरुवात करायच्या अगोदर विचार केला झाडांना थोडं पाणी घालून घेते, कारण गेले 2 दिवस इथे इतका काही पाऊस नाही आहे, तो माझी झाडं थोडी सुकली होती. सो आज मी बनवणार आहे मटकीची उसळ. छान अशी मोड आलेली मटकी मी इथे घेतली आहे आणि मी काय करते, मटकी मी पहिले थोडं कुकरमध्ये शिजवून घेते, जेणेकरून झटपट अशी त्याची भाजी होते आणि छान लागते टेस्टला. सो माझ्या काही मैत्रिणींचे मला DM आले होते की जाणवी झटपट होणाऱ्या भाज्या किंवा अशा रेसिपीज सांग ज्याने आम्हाला थोडी मदत होईल. त्यातलीच ही एक रेसिपी आहे मटकीची उसळ. ग्रेव्ही टाईप थोडं बनवणार आहे, जेणेकरून भात आणि चपाती ह्या दोघांसोबत आपण खाऊ शकतो. सो इथे मी प्रिपेरेशन करायला सुरुवात केली आहे. जसं कांदा टोमॅटो वगैरे प्रॉपर चॉप करून घेतला आहे. वाटणासाठी मी इथे लसूण कांदा आणि खोबरं घेतलं आहे. हे भाजून घेऊन आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. मटकी मी एका साईडला छान अशी उकडून घेतली आहे. फोडणीसाठी आता मी तेलामध्ये थोडं हिंग, लसूण, कढीपत्ता टाकला आहे आणि वरून मी आता थोडा कांदा टाकणार आहे. हे सर्व आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. प्रॉपर असं फ्राय झाल्यानंतर मी ह्याच्यात टोमॅटो ॲड केला आहे. टोमॅटोही आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. त्यानंतर मी आपले सुके मसाले जसं मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला टाकला आहे. हे व्यवस्थित फ्राय झालं की आपण जो वाटण केलं होतं ते मी ह्याच्यात ॲड केलं आहे. ह्याला पण आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आपण जे आता मटकी उकडवून घेतली होती ना, ते आपण पाण्यासकट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण पूर्ण प्रोटीन त्या पाण्यामध्ये असतं. सो पाण्यासकट हे पण ग्रेव्ही ह्याच्यामध्ये करण्यासाठी टाकलं आहे. वरून थोडं मीठ आणि थोडं कोथिंबीर टाकून एक 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण ऑलरेडी आपण मटकी शिजवून घेतली होती. झटपट अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.